भाजपच्या उमरखेड विधानसभेवर रिपाई आठवले गटानं दावा केलाय। रिपाईचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर उमरखेडमधून इच्छुक असल्याचं कळतंय। महायुती उमरखेडची जागा रिपाई करता सोडेल। रिपाईच्या महेंद्र मानकर यांनी या संदर्भात विश्वास व्यक्त केलाय। आढावा घेतलाय, संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गटाच्या नंतर आता आठवले गटसुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी विधानसभा उमरखेड या ठिकाणी जे आहे दावा केलेला आहे। या संदर्भात बोलण्याकरता आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष आपल्यासोबत महेंद्र मानकर आहे। भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं आतापर्यंत वर्चस्व राहिलं, मात्र तुम्ही आता या ठिकाणी सीट मागत आहे, कसं वाटतं तुम्हाला, काय सांगणार? मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसही रिपाईची मागणी होती उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी आणि त्यानंतर शेवटच्या वेळी ही जागा सोडण्यातही आली होती। परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सांगितले की यावेळेस आपण थांबावं, आपण पुढच्या वेळेस नक्कीच विचार करू। मागच्या अधिवेशनाच्या वेळेस आदरणीय आठवले साहेब व देवेंद्रजी यांनी आमची भेट झाली, तेव्हा यावेळेस नक्कीच आपल्याला बौद्ध उमेदवार या मतदारसंघामध्ये द्यायचा आणि आपण RPIला तिकीट सोडण्यासाठी नक्की प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले। नक्की एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मागे भारतीय जनता पार्टीला ही जागा सोडण्यात आली होती, मात्र आता RPIला ही जागा सोडण्यात यावी अशी मागणीसुद्धा या ठिकाणी जे आहे जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात येत आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता या ठिकाणी RPIला जागा मिळेल की भारतीय जनता पार्टीला, याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।